नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असा एक डेटा की ॲक्च्युअल मार्केटमध्ये चाललंय काय, मोठे प्लेयर करतात काय, छोट्या प्लेयरची काय गणितं आहेत आणि ओव्हरऑल लॉंग टर्म डायरेक्शन जी आहे ती फाइंड आउट करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत असतो. तर हा डेटा कुठल्याही इंट्राडे ट्रेडिंगसाठी किंवा कॉल घे, पुट घे अशा कुठल्याही कारणासाठी हा डेटा नाही आहे. हा एक पॉसिबल लाँग टर्मची डायरेक्शन जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करण्यासाठीचा हा डेटा आहे. तर हे पहिल्यांदा डिस्क्लेमर आहे, हे तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. तर हा जो डेटा आहे तो ॲक्च्युली 25 तारखेचा डेटा आहे. इथे आपल्याला डेट जी आहे ती अपडेट करायचं राहून गेलं. तर हा जो डेटा आहे 25 तारखेसाठीचे पॉसिबल डायरेक्शन कशा पद्धतीचं असू शकते अशासाठी आहे. तर ह्या लाँग टर्म पुढच्या दिवसाचं गणित त्या ठिकाणी आपण आखत असतो या डेटाच्या माध्यमातून. तर इंट्राडेच्या बेसिसवर कोणी कॉल आणि पुट बाय करण्यासाठी हा डेटा वापरत असाल तर हा डेटा त्याच्यासाठी नाही आहे मित्रांनो. हे तुम्हाला डिस्क्लेमर त्या ठिकाणी मी देतोय. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरीच्या दिवशी तुम्ही बघू शकत असाल पूर्ण बवंडर झाला आणि एकदम मोठी मूवमेंट त्या ठिकाणी आपल्याला डाऊन साईडला निफ्टीवरती आपल्याला बघायला मिळाली. ओके, तर गॅप डाऊन ओपन झालं, बाय डिफॉल्ट ते दाखवतच होतं. तर ते गॅप डाऊन कंटिन्यू खाली सस्टेन होत होतं. ओके, सस्टेन होत होतं. हे डेटावरती ऑलरेडी आपल्याला थोडं काही हिंट देऊन जातं का, तर येस, आपल्याला हे थोडंसं हिंट देऊन जातं. तर त्या हिशोबाने मी ग्रुपवर ऑलरेडी अपडेट केलं होतं की आपल्याला जे लॉंग्स आहेत ते अवॉइड करायचे आहेत. ओके, तर ह्या एका सल्ल्याने ॲटलिस्ट तुम्ही प्रॉफिट नसेल केला तर ॲटलिस्ट मोठ्या लॉसपासून तर 100% वाचले असाल. तर यात काही कुठली शंका नाही. ओके, तसे टाईमली अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्हाला फॉलो करावं लागेल. ग्रुपच्या डिटेल्स दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हावं लागेल. तर तुम्ही डाऊन साईड जी होती ती त्या ठिकाणी डाऊन साईड आपल्याला कंटिन्यू प्ले होताना दिसली आणि आपल्याला निगेटिव्ह होतं. इवन ह्या लेवलला सुद्धा मी अपडेट केलं होतं, काही चेंजेस पॉझिटिव्ह साईडला दिसत होते. तर हे इंट्राडेचा काही डेटा असतो, तो आपल्याला काही डायरेक्शन देत असतो. त्याच्यामध्ये आपण काही OI डेटा ट्रॅक करतो, काही PCRचे रेशोज असतात, PCR रेशो असतो, अजूनही काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरून आपल्याला काही इन्साइट्स आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा डेटा होता. मार्केटमध्ये चाललंय काय, मार्केटमध्ये चाललंय मॅन्युप्युलेशन, प्युअर मॅन्युप्युलेशन चाललंय. मोठे जे प्लेयर आहेत ते कुठल्या असेट क्लासमध्ये काय करतात याचं कुठलंही गणित आत्ता सध्या रिटेलरकडे नाही आहे आणि कुठल्याही अनालिस्टकडे असं कुठलंही आन्सर त्या ठिकाणी प्रॉम्प्ट नाही आहे. गोल्डचं गणित बघाल तर मोठ्या रिझर्व्ह बँका प्रत्येक कंट्रीच्या या गोल्डवर तुटून पडलेल्या आहेत. गोल्डचं वेगळं गणित आहे. क्रिप्टो बघाल तर क्रिप्टोमध्ये वेगळंच दुनियादारी बघायला मिळते आणि मोठ्या व्हॉलेटिलिटीने हे वरती खाली जाताना दिसते आपल्याला. इक्विटी मार्केटचं तसंच गणित बघाल, ज्या स्ट्रॉंग लाईक कंट्रीज वाटतात त्यांचे सुद्धा मार्केट असे व्हॉलेटाईल आपल्याला आता होताना दिसत आहेत. तर US मार्केट काल खाली होतं आणि अशा हिशोबाने आपल्याला आज त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर बघायला मिळाला. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की ह्या ठिकाणी ॲक्च्युअल होतंय काय, ॲक्च्युअल हे कशाचा इम्पॅक्ट आहे. तर हा इम्पॅक्ट आहे ग्लोबल अनसर्टन्टिटीचा. आता ग्लोबल अनसर्टन्टिटी काय आहे, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती गोष्ट आहे जी लॉंग टर्म चालत आली आहे आणि आत्ता काल परवाच ट्रम्पला जे धक्का दिला आहे त्यांच्या गव्हर्नमेंटने, त्यांच्या त्या लॉ मेकिंग बॉडीने. ओके, तर तिथे आहे ट्रेडचं जे चालू आहे. ओके, टॅरिफ्स. तर त्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा इम्पॅक्ट करतायत. दुसऱ्या गोष्टी, ग्लोबली एका केसमध्ये बरेचसे लीडर्स त्या ठिकाणी अटकताना दिसलेत आणि राजकीय राजीनामे, मोठ्या लोकांचे राजीनामे, रेजिग्नेशन त्या ठिकाणी झालेले आहेत. तर अजून किती काय त्याच्यातून बाहेर येईल माहीत नाही. तिसरी गोष्ट, ह्या जे पण लोक अडकलेले आहेत ह्या लोकांचं जे फंड्स होते ते क्रिप्टोमध्ये होतं असं ऐकण्यात येते आणि त्या रिलेटेड न्यूज आणि बाकी गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या ज्या क्रिप्टो रिलेटेड गोष्टी आहेत त्या अफेक्ट करतायत, तर त्याच्यातून पैसे बाहेर पडतायत. तर हे एक अनसर्टन गोष्टी घडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. चौथी गोष्ट जी आहे ती आहे बाकीच्या कंट्रीजनी घेतलेलं आहे त्यांचा हे, तर त्या हिशोबाने गोल्डमध्ये जे बाईंग आहे ती त्या ठिकाणी होताना दिसते. पाचवी गोष्ट, वॉर लाईक सिच्युएशन आपल्याला त्या ठिकाणी आहे.
तर हे जे ग्लोबली जे बादशाह समजले जातात असे अमेरिका, रशिया या कंट्रीजकडून कंटिन्युअस वॉर लाईक सिच्युएशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर हे ग्लोबल अनसर्टन्टिटीज आहेत. ओके, त्यामुळे इन्व्हेस्टरमध्ये फार फार नाराजी आहे. तर इन्व्हेस्टरमध्ये नाराजी असण्याचं कारण असं आहे की जे स्मॉल आणि मिड कॅप इंडेक्स आहेत ते पण एकदम लोएस्ट पॉईंटला आहे. फक्त आणि फक्त निफ्टी एकमेव किंवा बँक निफ्टी हे मेजर इंडेक्सेस आहेत जे थोडेसे इंडेक्स मॅनेजमेंट करून आपल्याला वरती बघायला भेटतात, पण रियालिटीमध्ये स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांचे फार मेजर हाल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीचं हे ग्लोबल टेन्शन्स आहेत आणि छोटी काही एखादी बॅड न्यूज आली की अशा पद्धतीचे आपल्याला मुवमेंट्स त्या ठिकाणी दिसू शकतात. तर हा जो डेटा आहे तो आपल्याला लॉंग टर्मची डायरेक्शन देतो. तर ही लॉंग टर्मची जी डायरेक्शन आहे ती अजूनही क्लिअर नाही आहे. म्हणजे एक आपण इन्व्हेस्टिबल मार्केट म्हणतो की मला जर एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला मी इन्व्हेस्ट केले की तिथून ते काही मला पर्सेंटेजमध्ये रॅली लेट से की 12%, 15%, 20% इंडेक्स बेसिसवर मला काही रॅली मिळू शकते का? तर ती परिस्थिती आताच तरी सध्या बघताना दिसत नाहीये, कारण ओव्हरऑल जो डेटा आहे तो थोडासा निगेटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी प्ले होताना दिसतो. तर ह्या डेटामध्ये जे चेंजेस येतात ते हे इंट्राडेचे जे चेंजेस येतात ते पण आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं असतं आणि त्या हिशोबाने इंट्राडेचं वेगळी डायरेक्शन आपल्याला इंट्राडेमध्ये चेंजेस येतात त्या डेटावरून फाइंड आउट होते. तर हा जो डेटा आहे तो ओव्हरऑल डायरेक्शनसाठीचा आहे मित्रांनो. आणि आता तुम्ही बघू शकाल असाल क्लायंट म्हणजे रिटेलर अजूनही पॉझिटिव्ह घेऊन चाललाय आणि पॉझिटिव्ह त्यांचं म्हणजे हे निगेटिव्ह आहे. तर हे 5 लाखाच्या नेट टू नेट पोझिशन्स त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्लेअरकडून बघायला मिळतात आणि प्रो ऑलवेज स्मार्ट असतो. त्यांनी सगळ्या पोझिशन्स एकदम परफेक्टली हेज करून चाललेल्या आहेत आणि कुठेही अशी कसर ठेवलेली नाहीये की पोझिशन्स अशा नेकेड आणि बायस्ड असतील. ओके, तर हे एकदम हेज आहे. इंट्राडेमध्ये जे पण गणित होतं ते कमावतात आणि निघून जातात. तर हे प्रो ऑलवेज प्रो आहे. यांना आपल्याला इंट्राडेसाठी प्ले करावं लागतं आणि जे FIs आहेत ते स्मार्ट प्लेअर आहेत. ते लॉंग टर्मचे ट्रेंड त्या ठिकाणी फॉलो करतात आणि रिटेलर जो आहे तो फक्त बाय सेल आणि ह्या स्कॅटर्ड प्लेअर आहे. तर हा ज्या गोष्टी करेल त्याच्या अपोजिट ह्यांना हे करायला लागतं, कारण हे एकमेकांचे काउंटर पार्टी आहेत. जर कोणी बाय केला तरच कोणीतरी सेल करेल. तर अशा हिशोबाचं हे रिटेलर आणि बिग प्लेयर्स. तर बिग प्लेयर्स म्हणजे FIs आणि प्रो. तर हे एकमेकांचे काउंटर पार्टी आणि त्याचं गणित आपल्याला इथं सरळ सरळ साफ दिसते. तर मित्रांनो, जो डेटा आहे एक्सपायरी नंतरचा हा डेटा थोडासा इमॅच्युअर डेटा असतो. त्याचं रिझन असं बघा तुम्ही इथे 32 लाखाच्या पोझिशन्स होत्या एक्सपायरीच्या आदल्या दिवशी आणि एक्सपायरीला त्या ऑलमोस्ट हाफ झालेल्या आहेत. ओके, तर काही काही ठिकाणी एकदम मेजर चेंजेस आपल्याला बघायला मिळतील. प्रोने जे लॉंग्स होते फ्युचर ते फार कमी केलेले आहेत, ते ड्रास्टिकली कमी केलेले आहेत. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे मित्रांनो. ओव्हरऑल पोझिशन्सच कमी झाल्यात, म्हणजे जे फ्युचर शॉर्ट होते ते पण कमी झालेले आहेत, कारण आपण आता एक्सपायरीच्या एंडला आलेलो आहे. तर हळूहळू ते पुढच्या एक्सपायरीवर बिल्ड होतील. तर ह्याच्यातून फार वेगळा काय असं घाबरण्याचं किंवा असे वेगळे काही संकेत त्या ठिकाणी नाही आहेत. पण ओव्हरऑल हा जो डेटा आहे एक्सपायरी नंतरचे 2 दिवस हा इमॅच्युअर डेटा असतो आपल्याकडे. तर जी डायरेक्शन प्ले होईल, जी डायरेक्शन रिटेलरची असेल ती डायरेक्शन पकडली जाते. मेजॉरिटी ऑफ चान्सेस असतात की जी डायरेक्शन रिटेलर घेऊन जाईल ती त्या ठिकाणी प्ले होताना दिसते. आता इथे तुम्हाला SGX निफ्टी पॉझिटिव्ह दिसतोय, डेटा जरी निगेटिव्ह आहे तर अपोजिट डायरेक्शन पण बऱ्याच वेळा येण्याचे चान्सेस असतात आणि ते बऱ्यापैकी सस्टेन पण होतात. तर हे FIs अशासाठी का करतात, कारण ते वरच्या लेवलला नेऊन लटकावतात. आता जर FIs त्यांना काउंटर करू नाही शकत तर ते त्यांना त्यांच्या डायरेक्शनवर सोडून देतो. मग रिटेलर जेवढी पॉवर आहे, जेवढं थोडं अजून पैसे लावू शकतात तिथपर्यंत त्याला बाय करून वरती नेतात आणि ओव्हरऑल यांचा डेटा जो लॉंग टर्मचा असतो तो निगेटिव्ह आहे. तर त्यांना माहीत असतं FI जे रिटेलर आहे तो शॉर्ट टर्मचा कार्यकर्ता आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस तो ऑप्शन होल्ड करतो, त्याच्यापेक्षा वेगळं काही त्याच्याकडे नसतं. तो कदाचित एकच दिवस होल्ड करतो, आज घेतो आणि उद्या विकतो जास्तीत जास्त. तर अशा हिशोबाने हे वरती नेऊन लटकवण्याचं काम करत असतात. काल पण कसं लटकवलं ते तुम्ही बघितलंच आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा डेटा आहे उद्यासाठीची डायरेक्शन आणि ओव्हरऑल लॉंग टर्मची डायरेक्शन आहे. कुणी ह्याच्या बेसवर कॉल आणि पुट घेण्याचा प्रयत्न करू नये. ओके, तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. डेटा हेल्पफुल होतोय नाही होतोय, कशा पद्धतीने तुमच्या स्ट्रॅटेजीजमध्ये कामाला येतोय, ॲटलिस्ट डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी, तर कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.